भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मराठीमध्ये शब्दकोश किंवा विश्वकोश असतो तसा नरकतीर्थ संजय राऊत यांनी अश्वकोश निर्माण केला पाहिजे। अश्वकोश का हे नरकतीर्थ संजय राऊत यांच्याच भाषणामध्ये सांगायचं असेल, त्यांच्याच शब्दात सांगायचं असेल तर जी भाषा ते वापरतात, जे शब्द ते वापरतात त्या शब्दांसाठी शब्दकोश नाही तर अश्वकोश हा शब्द योग्य राहील। कारण त्यांनी वापरलेल्या शब्दांमुळे उभाटा गटाला अक्षरशः अश्व लागलेले आहेत। त्यांच्या पक्षाची पूर्ण वाताहत झालेली आहे। त्यामुळे नरकतीर्थ संजय राऊत यांनी अश्वकोश प्रसिद्ध केला आणि त्याची प्रसिद्धी उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते केली। तर पक्षाची जी वाताहत झालेली आहे ती वाताहत का झाली हे महाराष्ट्राला लक्षात येईल। ज्या पद्धतीने पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत शब्द वापरतात त्या शब्दांसाठी शब्दकोश योग्य राहणार नाही, त्यासाठी विश्वकोश योग्य राहणार नाही। त्यामुळे तर्कशास्त्री नरकतीर्थ संजय राऊत यांनी अश्वकोशाची निर्मिती करावी आणि त्या अश्वकोशाचं प्रकाशन उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते करावं। अशा पद्धतीचे शब्द म्हणजे निवडणूक हारले की काय काय शब्द शोधून काढतायत काय कळतच नाही। हे सगळे शब्द एकत्रित करून त्याचा एक अश्वकोश जर का प्रकाशित केला तर महाराष्ट्राला या अश्वकोशाची प्रचंड मागणी होईल। आणि त्यामध्ये संजय राऊतांनी आपलं नाव लिहिताना जसं तर्कतीर्थ वगैरे असतं तसं नरकतीर्थ संजय राऊत या नावाने हा अश्वकोश प्रकाशित करावा। महाराष्ट्रात हा अश्वकोश खूप चालेल। अश्वकोश यासाठी म्हणायचं कारण संजय राऊत जे भाषा वापरतायत, संजय राऊत ज्या पद्धतीनं वेगवेगळे शब्द वापरतायत ते शब्द वापरल्यामुळे उभाटा गटाला त्यांच्या पक्षाला कशा पद्धतीनं अश्व लागलेत हे महाराष्ट्राला लक्षात येईल। पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू येथील पराभव हा लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे असं संजय राऊत जेव्हा पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकते तेव्हा ती लोकशाहीसाठी धोक्याचं असतं। आसाममध्ये भारतीय जनता पार्टी जिंकते तेव्हा लोकशाहीसाठी धोक्याची असते। तेच केरळमध्ये काँग्रेस जिंकतं तिथं लोकशाहीचा विजय असतो। ज्या ठिकाणी काँग्रेसचा विजय होतो तामिळनाडूमध्ये विरोधक जिंकतात तिथं लोकशाहीचा विजय असतो, तिथं लोकशाही सगळं आलबेल असते। आणि भारतीय जनता पार्टी जिंकली की राऊत तुम्हाला मिरच्या लागतात आणि तुम्हाला ते झोंबतं। म्हणूनच म्हणतोय की तुम्ही जे शब्द वापरतायत त्यासाठी अश्वकोश प्रकाशित करा आणि त्यासाठी नरकतीर्थ संजय राऊत यांचं नाव लावून हा अश्वकोश प्रकाशित केला पाहिजे। मतदारांची संख्या कापून भाजपने ही निवडणूक जिंकली या पापात निवडणूक आयोग देखील सहभागी आहे। संजय राऊत या पापामध्ये निवडणूक आयोग सहभागी नाही। गेली 15 वर्ष पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींनी जी पाप केली होती, गेली 15 वर्ष ममता दीदीच्या राजवटीमध्ये दादागिरी गुंडगिरी करण्याचं काम पश्चिम बंगालमध्ये केलं होतं। ते पाप धुवून काढण्याचं काम पश्चिम बंगालच्या जनतेनं केलंय। 15 वर्ष ज्या पद्धतीनं हिंसाचार अत्याचार महिलांवरचा अत्याचार हे करण्याचं काम दीदीच्या गुंडांनी केलं होतं ते पाप धुण्याचं काम पश्चिम बंगालच्या जनतेने केलंय। संजय राऊत ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरेंच्या 2.5 वर्षाचं पाप धुवून काढण्याचं काम एकनाथजी शिंदेंनी केलं, त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं पुन्हा एकदा सरकार आलं, जनतेनं भारतीय जनता पार्टीला महायुतीला आशीर्वाद दिली। तुमची पाप जास्त झाली होती, ते पाप धुण्याचं काम केलं। आणि राहिला प्रश्न निवडणूक आयोगाचा आता SIRचा, SIR बद्दल तामिळनाडूमध्ये SIR झालं तिथे विरोधक जिंकले, केरळमध्ये SIR झालं काँग्रेस जिंकलं आणि पश्चिम बंगालमध्ये SIR जाऊन भाजप जिंकली असेल तर तुम्हाला एवढ्या मिरच्या का लागतायत? निवडणूक आयोग तामिळनाडूमध्ये काम करत होतं, SIR केरळमध्ये काम करत होतं, तिथे काँग्रेस जिंकली तेव्हा तुम्हाला काहीही वाटलं नाही, त्याबद्दल कुठेही तुम्ही गळा काढत नाहीत, आरडाओरडा करत नाहीत, आक्षेप घेत नाहीत। परंतु भारतीय जनता पार्टी जिंकली, जनतेनं भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिला
की तुम्हाला मिरच्या झोंबायला लागतात. संजय राऊत हे लक्षात ठेवा. जनता सुज्ञ असते, त्यांनी तुम्हाला धडा शिकवलेला आहे. पाकिस्तान आणि रशिया मध्ये देखील अशा प्रकारे निवडणूक होतात अशी टीका संजय राऊत. भारतामध्ये आता इंडी आघाडीला निवडणुका जिंकता येणं शक्य नाही. उभाटा गटाला महाराष्ट्रामध्ये निवडणूक जिंकता येणं अवघड दिसतंय आणि संजय राऊतांना पुन्हा महाराष्ट्रातून संधी मिळेल असं वाटत नाही. त्यामुळे संजय राऊत यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन आपली खासदारकीची निवडणूक लढली पाहिजे. पाकिस्तानमध्ये संजय राऊत यांची बऱ्यापैकी चालते, कारण रोज उठून पाकिस्तानची बाजू घ्यायची, रोज उठून पाकिस्तानचा उदो करायचा, पाकिस्तानची प्रवक्तेगिरी करायची, हा धंदा गेल्या 3-4 वर्षामध्ये संजय राऊतांनी सुरू केलाय. त्यामुळे माझी राऊतांना आणि त्या माध्यमातून उद्धवजी ठाकरेंना देखील विनंती आहे की इंडी अलायन्स महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जिंकत नाही. आता तुम्हाला पाकिस्तानमध्ये आणि बांगलादेशमध्ये पक्ष विस्तारासाठी स्कोप आहे. आपण जरा भारताचं नागरिकत्व सोडून, म्हणजे संजय राऊतांनी पाकिस्तानचं नागरिकत्व स्वीकारावं आणि पाकिस्तानच्या संसदेमध्ये जाऊन निवडणूक लढण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तुम्हाला जनता उभी करणार नाही. इंडिया आघाडीचे भविष्य अतिशय उत्तम आहे असं संजय राऊत. इंडिया आघाडीचं भविष्य काय आहे हे पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरीमध्ये जनतेनं दाखवून दिले. इंडिया आघाडीच मुळामध्ये नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ज्या इंडिया आघाडीमध्ये ममता बॅनर्जी होत्या, त्या ममता बॅनर्जींनी इंडी अलायन्सला बाजूला सरून स्वतःची चूल मांडली आणि तिथे निवडणूक लढली. इंडी अलायन्समध्ये आता कोण उरलंय? ज्या DMKनी, स्टॅलिननी मोठ्या प्रमाणात तामिळनाडूमध्ये भ्रष्टाचार केला होता, त्या तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांना घरचा रस्ता दाखवण्याचं काम जनतेनं केलेलं आहे. उद्धवजींना महाराष्ट्रात घरचा रस्ता दाखवला आणि उद्धवजींचे जे मित्र होते स्टॅलिन आणि ममता दिदी यांना देखील जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळं इंडी अलायन्सची भेंडी करपण्याचं काम आणि इंडी अलायन्सच्या ठिकऱ्या उडवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलंय. इंडी अलायन्समध्ये आता फक्त आणि फक्त काँग्रेस उरलेली आहे आणि काँग्रेसचं भविष्य काय आहे हे राहुल गांधी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चांगलं ठाऊक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भान ठेवून बोलावं, दिवा विजताना वाट मोठी होते, त्याप्रमाणे मोदीजींच्या पतनाची ही सुरुवात आहे असं संजय राऊत. पतन कुणाचं झालंय हे देशाने बघितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश पुढे चाललाय, विकासाच्या मार्गावर चाललाय. आम्ही बदल्याचं राजकारण करत नाही, आम्ही लोकांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे यासाठी राजकारण करतो. हे संजय राऊतांनी लक्षात ठेवलं पाहिजे. दिवा कुणाचा विझलाय? संजय राऊत, तुमची अगरबत्ती विझलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात अंधेरा छटेगा, कमल खिलेगा हे स्वप्न आम्ही वर्षानुवर्ष बघितलं होतं. ते स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पूर्ण झाले. ज्या पश्चिम बंगालमध्ये आजपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता आली नव्हती, तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सत्ता आली. दिव्यांच्या गप्पा तुम्ही करू नका. आपली अगरबत्ती कुठे कुठे विझली? महाराष्ट्रामध्ये इंडी आघाडीची अगरबत्ती विझली, पश्चिम बंगालमध्ये विझली, केरळमध्ये थोडीशी मिनमिनते, त्याच्याकडे बघा. दिवा कुणाचा विझलाय, अगरबत्ती कुणाची विझली आणि कुणाचा झंझावात, कुणाचं वादळ सुरू आहे. आसाममध्ये जी सुनामी आली, पश्चिम बंगालमध्ये जी सुनामी आली, पुद्दुचेरीमध्ये जे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात यश मिळालंय, हे शेवटचं यश नाही आहे. उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाचं शेवटचं यश महाराष्ट्रामध्ये 2019ला मिळालं होतं. संजय राऊत, तुमच्या उद्धवजींचा दिवा फडफडलाय नाही, तो पार विजायला आलाय. त्याच्याकडे लक्ष द्या. जरा 2 हात ठेवून उद्धवजींचा दिवा, उद्धवजींच्या पक्षाचा दिवा जो फडफडतोय त्याच्याकडे बघा. तुमची अगरबत्ती पार विझून चालली, त्याच्याकडे लक्ष द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 140 कोटी जनतेची सेवा करतायत आणि जनतेच्या आशीर्वादाने तुम्ही कितीही शिव्या शाप दिले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. इंदिरा गांधी या सर्वात लोकप्रिय नेत्या होत्या, परंतु त्यांचा देखील पराभव झाला असं संजय राऊत.
इंदिरा गांधी कधी काळी सर्वात लोकप्रिय नेत्या होत्या, परंतु आज घडीला सर्वात लोकप्रिय नेते कोण असतील तर ते फक्त आणि फक्त संजय राऊत आहेत. इंदिरा गांधींपेक्षा संजय राऊतांची लोकप्रियता महाराष्ट्रात नाही, देशामध्ये नाही, संपूर्ण जगामध्ये आणि त्याच्याही पलीकडे जाऊन अंतराळामध्ये देखील संजय राऊतांची लोकप्रियता क्रमांक 1 ला आहे. आजच्या घडीला संपूर्ण ब्रह्मांडामध्ये म्हणजे आकाशगंगा भरपूर आहेत, त्या संपूर्ण आकाशगंगामध्ये फक्त एकच नाद घुमतो, तो म्हणजे संजय राऊत, संजय राऊत, संजय राऊत. संजय राऊत यांच्या पलीकडे ब्रह्मांडामध्ये दुसरा कुठलाही आवाज निघत नाही. एकच आवाज चिरंतन आहे, तो म्हणजे संजय राऊतांचा आवाज आहे. संजय राऊत किती मोठे जोक करताय, हे जोक बघून तुमच्या घरचेही हसत असतील आणि उद्धवजी ठाकरे तर तोंडाला रुमाल लावून हसत असतील. एवढे विनोद करणं बरं नाही. महाराष्ट्राची कॉमेडी सर्कस करण्याचं काम महाविकास आघाडीने केलंय आणि या कॉमेडी सर्कसचे बादशाह कोण आहेत तर संजय राऊत आहेत. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मुस्लिम लीगच्या सहकार्याने निवडणूक लढली होती अशी टीका संजय राऊत. जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है, जहां पैदा हुए श्यामा प्रसाद जी वो बंगाल भी हमारा है, हा नारा आम्ही दिला होता. ते सत्यात उतरवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालंय. मुस्लिम लीगच्या गप्पा संजय राऊत तुम्ही करू नये. आसाममध्ये काँग्रेसचे 22 उमेदवार निवडून आलेत. 22 पैकी 20 ते 21 उमेदवार मुस्लिम आहेत. हे संजय राऊतांनी जरा राहुल गांधीला जाऊन विचारलं पाहिजे की काँग्रेसचे 22 उमेदवार निवडून आलेत, त्यापैकी 20-21 मुस्लिम उमेदवार कसे? राहुल गांधींना हिंदू उमेदवार सापडले नव्हते का? याचा जाब आधी संजय राऊतांनी राहुल गांधीला जाऊन विचारला पाहिजे. ज्या पद्धतीनं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं, गर्व से कहो हम हिंदू आहे, पण दुर्दैवानं संजय राऊत गर्व से दाढ्या कुरवळण्याचं काम करतायत. औरंगजेब फॅन क्लबला चालवण्याचं काम, अफजल खानाची पिल्लावळ पुढे चालवण्याचं काम जनाब संजय राऊत यांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे तुम्ही गर्वसे दाढ्या कुरवाळा किंवा आणखी काही कुरवाळा, या देशातील जनता प्रभू रामचंद्रासोबत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वासोबत कायम उभी राहील आणि उभी राहणार. नसरापूर प्रकरणातील आरोपीला हलाल करून मारावं अशी प्रतिक्रिया राज ठाकरे. सन्माननीय राज ठाकरे यांच्या भावनांशी मी पूर्णपणे सहमत आहे. ज्या पद्धतीनं नसरापूरमध्ये एका चिमुकलीवर अत्याचार झाला, तिची हत्या करण्यात आली, अतिशय दुर्दैवी घटना आहे. परंतु आपल्या देशामध्ये कायद्यात काही गोष्टी कराव्या लागतात. प्रत्येक नागरिकांच्या भावना अतिशय संतप्त आहेत. या प्रकरणात दोषीला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही जी सन्माननीय राज ठाकरेंची मागणी आहे, त्या मतांशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. परंतु आपल्याला काही गोष्टी कायद्याने करावे लागतील. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या प्रकरणामध्ये पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत आणि दोषीला कठोरातली कठोर शिक्षा तातडीनं व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे अशी टीका जयंत पाटील यांनी. जयंत पाटीलजी, तुम्हाला एकच सांगायचं आहे, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेब सक्षम आहेत. 14 ते 19 देखील कायदा ते सुव्यवस्था नीट सांभाळली म्हणून लोकांनी पुन्हा निवडून दिलं. त्यानंतर 24ला देखील पुन्हा देवेंद्रजी निवडणुकीला सामोरे गेले. जनतेनं देवाभाऊंना आशीर्वाद दिले. कायदा आणि सुव्यवस्था कशी असते हे उद्धवजींचा काळ आठवला की तुम्हाला लक्षात येईल. उद्धवजी आणि त्यावेळेला जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीचे गृहमंत्री असताना मुंबईमध्ये उद्योगपतीच्या घराबाहेर बॉम्बस्फोट ठेवणं याला कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणतात. पालघरमध्ये साधूची हत्या होणं याला कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणतात. भारतीय जनता पार्टी महायुतीच्या नेतृत्वात, देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये कायदा सुव्यवस्था अतिशय चोखपणे पाळली जाते. जयंत पाटील, तुम्ही तुमच्या सांगलीची चिंता करा, तुम्ही तुमच्या मतदारसंघाची चिंता करा आणि तुम्ही तुमच्या उरलेल्या राष्ट्रवादीची चिंता करा. महाराष्ट्राची चिंता करण्यासाठी देवाभाऊ समर्थ आहेत.
अशा पद्धतीच्या भोंदू बाबांकडनं चिमुकलींवर अत्याचार किंवा लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत आणि या प्रकरणामध्ये सरकारने तातडीनं दखल घ्यावी आणि अशा भोंदू बाबांवर तातडीनं अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि यांना कठोरातली कठोर शिक्षा करण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावे अशी माझी विनंती आहे. आणखी एक प्रश्न आहे सर, नवी मुंबईमध्ये अजूनही डान्स क्लास जे आहेत ते सुरू आहेत. अनेकदा केवळ कारवाई पुरता थोडे दिवस बंद होतं, पुन्हा ते डान्स क्लास सुरू होतात. असं आता 2 ते 3 वेळेला झालेलं आहे. तर त्या संदर्भात कशा पद्धतीने आपण नवी मुंबई असेल किंवा पनवेल भागामध्ये काही ठिकाणी डान्स बारच्या घटना सातत्यानं समोर येतात. माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पोलीस अधिकाऱ्यांना प्रशासनाला देखील विनंती आहे की अशा पद्धतीनं जर डान्स बार सुरू असतील तर त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी. त्यांनी पुन्हा डान्स बार सुरू होणार नाही अशी हिंमत त्यांची होणार नाही अशा पद्धतीचा कडक कायदा करून त्यांना शिक्षा करावी अशी माझी आपल्यामार्फत मागणी आहे. खूप खूप धन्यवाद.